नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन वीवर्स ह्या कवितेचे जे 2 पार्ट आहेत हे मी माझ्या चॅनलला ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि याच्यामध्ये पहिला जो काही सेक्शन आहे किंवा पहिला जो काही भाग आहे तो मी मराठीमध्ये जो ट्रान्सलेशन केलेला आहे आणि त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे हा स्पेशली ऑल ओव्हर जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी केलेला आहे इंग्रजीमधून। तर आजचा जो काही व्हिडिओ आहे हा मी व्हिडिओ जो दुसरी पोएम जी आपण पाहिली होती इंडियन व्ह्यूअर्स सरोजिनी नायडू यांची, तर त्याचं ॲप्रिसिएशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी तुम्हाला कृपया विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करून घ्या। चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आणि त्याच्या बाजूला जे नोटिफिकेशन बेल आहे हे पण तुम्ही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला जे काही व्हिडिओ मी अपलोड केलेले व्हिडिओ लगेच तुम्हाला पाहता येतील। ठीक आहे, तर वेळ न घालवता आपण आजचं जे काही पोएम आहे इंडियन व्ह्यूअर्स त्याचं ॲप्रिशिएशन पाहूया। बघा, पहिल्यांदा आपण हे जे काही पोएम आहे याच्यामध्ये जे काही की पॉईंट्स वापरलेले आहेत, म्हणजे ॲप्रिशिएशन लिहिण्यासाठी जे काही की पॉईंट्स आहेत हे आपण पाहणार आहोत। त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला अबाउट द पोएम किंवा पोएमच्या बद्दल आपल्याला लिहायचं आहे। अबाउट द पोएम, त्यानंतर अबाउट द थीम, अबाउट द पोएट, अबाउट द टायटल, अबाउट द लँग्वेज, अबाउट द सोशल किंवा स्पेशल फीचर्स, त्यानंतर ओपिनियन अबाउट द पोएम, अशा पद्धतीचे जे काही गोष्टी आहेत ह्या त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायच्या आहेत। आणि इथं बघा, पहिल्यांदा अबाउट द पोएमच्या नंतर अबाउट द पोएट लिहा, त्यानंतर थीम, आणि त्याच्यानंतर टायटल आणि त्यानंतर थीम लिहा, आणि किंवा आहे असं लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये। फक्त हे सगळे मुद्दे त्या ॲप्रिसिएशन मध्ये यायला पाहिजेत। ठीक आहे, तर त्याच्यानंतरचं जे काही आहे बघा की अबाउट द पोएम मध्ये काय काय आपण लिहिणार आहे हे बघूया। इंडियन व्ह्यूअर्स is the poem by Sarojini Naidu, and it is a short poem consisting of 3 stanzas, and it's having 4 lines in each stanza. प्रत्येक स्टांजामध्ये 3 स्टांजा आहेत आणि त्या प्रत्येक 3 स्टांजामध्ये 4 लाईन्स आहेत असं याच्यामध्ये पहिल्यांदा आपण लिहायचं आहे। त्यानंतर जी पोएट आहे, द पोएट actually poetess आहे, the poetess talks about 3 types of dresses that the Indian weavers weave at 3 particular time of the day. 3 वेगवेगळ्या स्टांजामध्ये 3 वेगवेगळ्या ड्रेसेस काय केलेलं आहे त्याच्यामध्ये विणलेलं त्या इंडियन व्ह्यूअर्सने त्याच्यामध्ये कवयित्रीने सांगितलेलं आहे। आणि त्याचे जे 3 पर्टिक्युलर टाइम्स आहेत त्या 3 पर्टिक्युलर स्टांजामध्ये 3 पर्टिक्युलर वेगवेगळे असे डिफरंट टाइम झोन्स त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत। आणि मेटाफॉरिकली each time and the dress waved in that time symbolizes a particular stage of life. आणि ते काय सजेस्ट करते तर पर्टिक्युलर स्टेज ऑफ द लाईफ हे सजेस्ट करते। म्हणजे ही पोएम आहे, लक्षात घ्या। पोएम काय आहे, पोएम कशी आहे, पोएम मध्ये काय दिलेलं आहे हे आपल्याला अबाउट द पोएम मधून सांगायचं आहे। त्यानंतरचा दुसरा जो पॉइंट आहे तो अबाउट द पोएट। अबाउट द पोएट मध्ये काय लिहिणार तुम्ही तर अबाउट द पोएट म्हणजे द इन्फॉर्मेशन अबाउट द पोएट। पोएटची जी इन्फॉर्मेशन आहे, पोएटेसची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये लिहायची आहे। हु इज द पोएट, हु इज द पोएटेस, द सरोजिनी नायडू, द नाइटिंगेल ऑफ इंडिया। शी वॉज द पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट। बघा, पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट होत्या त्या। त्यानंतर फेमिनिस्ट रायटर होत्या अँड द फर्स्ट इंडियन वुमन हू बिकेम द प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस। बघा, इंडियन नॅशनल काँग्रेस ही भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतली एक खूप महत्त्वाची अशी गोष्ट किंवा खूप महत्त्वाची अशी संघटना होती किंवा राजकीय पक्ष होता आणि त्याच्या त्या पहिल्या महिला प्रेसिडेंट होत्या। त्याचबरोबर शी वॉज अन इम्पॉर्टंट फिगर इन इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स। त्यांचं एक खूप महत्त्वाचं स्थान आहे भारतीय जे काही इंडियन इंडिपेंडन्स स्ट्रगल आहे, भारताची जी काही स्वातंत्र्य चळवळ आहे याच्यामध्ये खूप महत्त्वाचं असं स्थान त्यांचं आहे। त्याचबरोबर शी वॉज कॉल्ड ॲज द नाइटिंगेल ऑफ इंडिया।
Then later she became the governor of United Provinces in 1947. ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला 1947 ला, त्यावेळेला पहिल्या महिला गव्हर्नर सुद्धा त्या होत्या. अशा पद्धतीची ही जी काही पोएटेस आहे किंवा पोएटची माहिती आहे. त्यानंतर नेक्स्ट जो काही पॉइंट आहे त्याच्यामध्ये अबाउट द टायटल इंडियन विवर्स असं का दिलेलं आहे, इंडियन विवर का टायटल दिलेलं आहे त्या पोएमला, ते याच्यामध्ये आपल्याला येतं. बिकॉज इंडियन विवर्स फोकसेस ओव्हर द इंडियन आर्टिसन्स, पर्टिक्युलरली विवर्स. बघा इंडियनची जी काही पोएम आहे ही कशावरती फोकस करते, तर इंडियन जे आर्टिसन्स आहेत, पर्टिक्युलर जे विवर्स आहेत त्याच्यावरती फोकस करते, आणि म्हणून इंडियन विवर हे त्या पोएमला नाव दिलेलं आहे. त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे द ॲडजेक्टिव्ह इंडियन इज युज्ड विथ अ डिफाइन्ड पर्पज अप्रिशिएटिंग द वर्क ऑफ इंडियन विवर्स. इंडियन विवर्सचे वर्क आहे ते इंडियन असं हे जे काही ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे, इट इज युज्ड विथ अ डिफाइन्ड पर्पज. डिफाइन्ड पर्पज त्याच्यामधून सांगितलेलं आहे. अप्रिशिएटिंग द वर्क ऑफ इंडियन विवर्सचं वर्क जे आहे अप्रिशिएट करण्यासाठी. बघा ॲज द विवर्स इंटरवाइंड द फॅब्रिक्स द पोएटेस एम टू इंटरग्लान्स अ मेसेज थ्रू द पोएम. पोएम काय करते तर त्याच्यामधून पोएट आपल्याला किंवा पोएटेस जी आहे ही काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न करते ह्या पोएम मधून. ठीक आहे, तर त्यासाठी इंडियन विवर्स असं ह्या पोएमला नाव दिलेलं आहे. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे हा थीम काय आहे या पोएमची, तर इंडियन विवर इज अ शॉर्ट पोएम वेअर द पोएट टॉक्स अबाउट 3 टाइप्स ऑफ गारमेंट दॅट द इंडियन विवर्स वेव ॲट द 3 पर्टिक्युलर टाइम ऑफ द डे. इंडियन विवर्स जे आहेत ही इज अ शॉर्ट पोएम, ही एक शॉर्ट पोएम आहे वेअर द पोएट टॉक्स अबाउट द 3 टाइप्स ऑफ गारमेंट. 3 पद्धतीच्या किंवा 3 टाइप्सच्या गारमेंट बद्दल, कपड्यांच्या बद्दल पोएट काय करतोय आपल्याशी त्याच्या भावना व्यक्त करतोय, तो सांगतोय. अँड दॅट विवर्स वेव ॲट द 3 पर्टिक्युलर टाइम्स ऑफ द डे. म्हणजे आणि ते जे काही 3 कपडे विणतोय तो 3 वेगवेगळ्या पर्टिक्युलर टाइम झोन मध्ये विणतोय. अँड each stanza of the poem represent the 3 important events of the human life. आणि त्याचबरोबर त्या थीम काय आहे याच्यामध्ये, तर प्रत्येक जो काही स्टांजा आहे त्या प्रत्येक स्टांजामध्ये त्या जी काही पोएम आहे ती काय रिप्रेझेंट करते, तर 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ द ह्युमन लाईफ. 3 महत्वाचे क्षण, मानवी जीवनातले 3 महत्वाचे क्षण काय करते ती पोएम 3 वेगवेगळ्या स्टांजामधून आपल्याला दाखवते. पहिल्या स्टांजामध्ये काय दाखवलेलं आहे, काय रिप्रेझेंट करतोय, तर बर्थ म्हणजे चाइल्डहुड. दुसऱ्या स्टांजामध्ये काय रिप्रेझेंट करतोय, तर अडल्टहुड म्हणजे यंग, म्हणजे मॅरेज जो काही सेक्शन आहे तो त्याच्यामधला मॅरेज वर्क्स कशामध्ये विणतायत, तर ते कशासाठी विणतात, तर ते यंग वनसाठी विणतात म्हणजे त्याच्या मॅरेजमध्ये. अँड द लास्ट स्टांजा इज रिप्रेझेंट द डेथ म्हणजे ओल्ड एज काय करतोय तो रिप्रेझेंट करतोय. द कलर्स मेन्शन्ड इन द स्टांजाज आर व्हेरी सिग्निफिकंट. त्यानंतर कलरचं जे काही मेन्शन त्याच्यामध्ये केलेलं आहे प्रत्येक स्टांजामध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिल्या स्टांजामध्ये ब्लू केलेला आहे, लास्टच्या दुसऱ्या स्टांजामध्ये काय तो ग्रीन केलेला आहे किंवा पर्पल केलेला आहे, त्याच्यानंतर थर्ड स्टांजामध्ये व्हाईट केलेला आहे. तर हे जे काही कलर्स आहेत हे सिग्निफिकंट आहेत ॲज दे इंडिकेट द मूड रिलेटेड टू द इव्हेंट्स. म्हणजे त्या इंडिकेट काय करते, मूड्स इंडिकेट करते बघा. आणि अशा पद्धती इव्हेंट्स रिलेटेड टू द इव्हेंट, त्या इव्हेंट्स मधले काय करतात मूड्स आहेत हे इंडिकेट करते. म्हणजे पहिला जो ब्लू रंग आहे हा कसा आहे, आशावादी आहे, म्हणजेच न्यू बॉर्न चाइल्ड तिथं बॉल चाइल्डसाठी कपडे विणत आहेत. दुसरा जो आहे मॅरेज वेल्स विणत आहेत, त्याच्यामधून तो दाखवलेला आहे. त्यानंतर तिसरा जो आहे हा काय करतोय डेथचा रंग दाखवला आहे, ज्याच्यामध्ये तो काय करतात इंडियन व्ह्युअर्स पांढरा कपडा विणतात. म्हणजे जे काही इंडिकेशन आहे ते मूड काय करतोय इंडिकेट करतोय. त्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये पोएटिक डिव्हाइसेस नावाचा आहे. तर पोएटिक डिव्हाइसेस कोणकोणते वापरलेले आहेत त्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे. बघा पोएटिक डिव्हाइसेस मध्ये पहिल्यांदा राईम स्कीम तुम्हाला सांगायची आहे. द पोएम हॅज द राईम स्कीम ऑफ ए बी नाहीये, ए आणि बी. लक्षात ठेवा, ए आणि बी
अशा पद्धतीची राईम स्कीम त्याच्यामध्ये वापरली गेलेली आहे. द पोएट युजेस नंबर ऑफ लिटररी डिव्हायसेसचा वापर त्याच्यामध्ये केलेला आहे. बघा, तुम्हाला पोएटिक डिव्हायसेसमध्ये पहिल्यांदा राईम स्कीम सांगायचं आहे, दुसरं म्हणजे लिटररी डिव्हायसेस कोणकोणते वापरलेले आहेत ते सांगायचं आहे. ठीक आहे. तर लिटररी डिव्हायसेस कोणकोणते आहेत बघा. पहिलं म्हणजे सिमिली वापरलेला आहे, इमॅजरी वापरलेला आहे, मेटाफर वापरलेला आहे आणि अजून 2-3 हे वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तर पोएम वाचताना तुम्हाला समजेल. त्यानंतर बघा, महत्त्वाचे आपण 3 लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये सिमिली आहे, इमॅजरी आहे, मेटाफर आहे. ठीक आहे. अँड द पोएम कन्सिस्ट ऑफ डिस्कशन बिटवीन द पोएट अँड द व्ह्यूअर्स. त्याच्यामध्ये पोएममध्ये काय सांगितलं, इट इज द कन्सिस्ट ऑफ डिस्कशन बिटवीन द पोएट अँड व्ह्यूअर्स. तुम्ही पाहिलं, पोएम वाचल्यानंतर किंवा पोएम शिकवताना तुम्ही पाहिलं असेल की त्याच्यामध्ये पोएट काय करतोय की एक प्रश्न विचारतोय आणि व्ह्यूअर्स काय करतात, उत्तरं देतात. ओके. इट मीन्स दॅट द पोएम इज डिपेंड ऑन द क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट. ओके. सो काय सांगितलेलं आहे की द पोएम इज कन्सिस्ट ऑफ डिस्कशन बिटवीन द पोएट अँड द व्ह्यूअर्स. द पोएट आस्क द व्ह्यूअर्स अँड लॅटर रिप्लाय. म्हणजे पोएट त्यांना प्रश्न विचारतोय आणि व्ह्यूअर्स काय करतोय, रिप्लाय देतोय. अशा पद्धतीचे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट त्याच्यामध्ये वापरलेला आहे. ज्या 3 गोष्टी सांगितलेल्या त्याच्यामध्ये राईम स्कीम सांगितलेली आहे, लिटररी डिव्हायसेस कोणकोणते वापर सांगितलेले आहे आणि क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट. त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे हा स्पेशल फीचर्स कोणकोणते वापरलेले आहेत त्या पोएममध्ये त्याच्यामध्ये बघूया कोणकोणते वापरलेले आहेत. द पोएम हॅज रिटन इन सिम्पल लँग्वेज विच इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड फॉर द रीडर्स. बघा, खूप अशी सिम्पल लँग्वेज याच्यामध्ये वापरलेली आहे जी रीडर्स जे आहेत त्यांना अतिशय सुंदररित्या ही पोएम समजण्यासाठी किंवा लगेच समजते त्यांना की इतके सिम्पल लँग्वेज त्याच्यामध्ये सरोजिनी नायडू यांनी काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे. द नेक्स्ट, द पोएटेस हॅज यूज्ड क्वेश्चन आन्सर बिटवीन द व्ह्यूअर्स अँड टू राईट दिस पोएम. म्हणजे पोएम कशी राईट केलेली आहे तर त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर पॅटर्न वापरले ते मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे. द पोएम टेल्स अबाउट द 3 इम्पॉर्टंट स्टेजेस इन ह्युमन्स लाईफ. म्हणजे 3 डिफरंट स्टेजेस ह्याच्यामध्ये सांगितलेले त्याच्याबद्दल सुद्धा आपण अर्लियर पॉईंटमध्ये डिस्कस केलेलं आहे. तेच इथं लिहायचे किंवा कोणकोणते आहेत तर पहिलं बर्थ, मॅरेज आणि डेथ ह्याचे काही इम्पॉर्टंट स्टेजेस आहेत ह्युमन लाईफमधल्या त्याच्याविषयी बोललेलं आहे. द पोएटेस रिलेट्स दीज 3 स्टेजेस. ह्याचे काही रिलेट्स केलेले आहेत ते कशाबद्दल केले आहेत आणि ते रिलेट दी स्टेजेस इन डिफरंट कलर्स अँड डिफरंट टाइम्स ऑफ द डे. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं बघा की कोणकोणत्या ह्युमन स्टेजेस आहेत, त्या कोणत्या डिफरंट स्टेजेस ज्या आहेत त्या डिफरंट स्टेजेस आहेत ते कोणत्या कलर्सनी हे केलेले आहेत, सांगितलेले आहेत, दाखवलेले आहेत किंवा कम्पेअर केलेले आहेत. आणि तिसरं म्हणजे त्या कोणकोणत्या डिफरंट टाइम झोननुसार त्या काय केलेल्या आहेत, जे कम्पेअर केलेत, कोणत्या डिफरंट टाइम्स जे आहेत त्याच्यामध्ये कम्पेअर केले आहेत. हे सगळं याच्यामध्ये स्पेशल फीचर्स आहेत. त्यानंतर ॲट द लास्ट द ओपिनियन अबाउट द पोएम. ओपिनियन काय आहे तर ओपिनियनमध्ये बघा की द पोएट डिस्क्राईब द ओपिनियन किंवा त्याला आपण मॉरल असा पॉईंट म्हणू शकतो, पण इथं ओपिनियन हा आपण त्याला वापरू शब्द. द पोएट इज डिस्क्राईब द डिफरंट स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ, दॅट इज बर्थ, मॅरेज अँड डेथ. In another way, it tells about the life cycle of human being, means childhood, young and old age. म्हणजे तुम्हाला काय वाटते पोएम बद्दल ते तुम्ही तिथे लिहायचंय. आता मला जे वाटलं ते मी लिहिलेलं आहे आणि तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहू शकता. त्याच्यामध्ये काही दुमत येऊ शकत नाही. अशा पद्धतीनं हे जे काही मुद्दे आहेत हे आपल्याला लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीनं बघा आहे असं जरी तुम्ही व्यवस्थित लिहिलं तरी तुम्हाला खूप छान असे मार्क्स पडतील. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न यापेक्षाही तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं त्याच्यामधून पोएममधून पॉईंट्स काढू शकता आणि तुम्ही लिहू शकता. फक्त तुम्ही पॉईंट्सचा व्यवस्थित अभ्यास करा. त्या पॉईंट्समध्ये काय दिलेलं आहे ते बघा. अबाउट द पोएम काय लिहायचं आहे, अबाउट द पोएट काय लिहायचं आहे, त्यानंतर टायटल ऑफ द पोएममध्ये काय लिहायचं आहे, थीम काय आहे, त्याच्यानंतर स्पेशल फीचर्स कोणते आहेत, पोएटिक डिव्हायसेस कोणकोणते वापरलेले आहेत, ओपिनियन काय आहे पोएमचं, हे सगळे मुद्दे तुम्ही वापरून काय करू शकता. हे जे काही ॲप्रिसिएशन आहे ते लिहायचं आहे. प्रत्येक पोएमचं ॲप्रिसिएशन तुम्हाला याच पद्धतीनं लिहायचं आहे.
ओके, थँक्यू मित्रांनो. मी तुम्हाला अजून एकदा विनंती करतो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळत जातील. काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर कमेंटमध्ये तुम्हाला जर काही हेच ॲप्रिसिएशन जर तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तर मला तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर टाका. त्याच्यामधून मी तुम्हाला याचं जे काही PDF फॉर्मॅटमध्ये ॲप्रिसिएशन आहे ते तुम्हाला देईन. ओके, थँक्यू व्हेरी मच.